कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। ढगफुटी सदृश्य पावसामुळे शेतीचं नाही तर शेतकऱ्यांच्या घरांचंही नुकसान झालंय। त्यामुळे एकनाथ शिंदे पाहणी दौऱ्यामध्ये धाराशिवमध्ये मदतीच्या किटचे 50 टेम्पो घेऊन गेले। मात्र किटवरील शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांच्या फोटोवरून विरोधकांनी शिंदेंवर टीका केली। काय घडलं पाहूयात। दाढीचे फोटो पिशव्यांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत, त्यांना कळलंय का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे। बॅग मध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, फोटोवर काय लक्ष त्यांचं। अतिवृष्टीमुळे शेती आणि घरादाराचं देखील नुकसान झाल्यानंतर पाहणी दौरे सुरू झाले। पण धाराशिवमध्ये पाहणीसाठी येताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीचे 50 टेम्पो घेऊन आले। कळंब, परांडा आणि भूम तालुक्यात 50 टेम्पोच्या माध्यमातून मदतीचे किट वाटप करण्यात आले। पण या मदतीच्या किटवर शिवसेना नावासह शिंदे आणि पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह स्थानिक नेत्यांचे फोटो आहेत। त्यामुळे मदतीच्या पिशव्यांवर फोटो कशासाठी असा सवाल विरोधकांनी केला। आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यांमधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे। किती निर्लज्जपणा आहे। लोक मरतायत आणि त्या मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय बरं का। जे आपल्या दाढीचे फोटो बरं का पिशव्यांवर छापून मदत वाटतायत किंवा प्रचार करतायत, त्यांना कळलंय का की किती मोठं गंभीर नुकसान झालेलं आहे। काय ही मतं मागण्याची किंवा प्रचार करण्याची वेळ नाही आहे, त्यांना समजायला पाहिजे सगळ्यांना। हे भाजपलाही समजायला पाहिजे, हे मिंदे गटाला समजायला पाहिजे। अरे कार्यकर्त्यांनी जर त्या ठिकाणी या मदतीचं वाटप केलं तर त्या बॅग मध्ये मदत काय आहे त्याच्यावर लक्ष दिलं पाहिजे, फोटोवर काय लक्ष त्यांचं। म्हणजे त्यांना राजकारण करायचं, आरोप केला म्हणजे राजकारण करायचं। अरे बाबा, नुकसान भरपाई तर सरकार देणारच आहे, पण आता काही लोक इथं म्हणाले की बाबा आमचं सगळंच गेलंय वाहून, भांडी कुंडी गेले, कपडे गेले, अन्नधान्य गेलं, सगळं गेलं, राशन गेलं। तर अशा परिस्थितीमध्ये मदतीचा हात देणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे आणि प्रत्येकाने केलं पाहिजे। शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारच्या मदतीचे पैसे येतील तेव्हा येतील, पण सध्या त्यांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंची गरज आहे। त्यासाठी पाहणीला येताना शिंदे मदतीचे टेम्पो घेऊन आले। मात्र फोटोवरून विरोधकांनी टीकेची संधी साधली। शिंदेंच्या शिवसेनेकडून वाटप करण्यात आलेल्या किटमध्ये मिठा पिठापासून जवळपास 12 वस्तू आहेत। 5 किलो पीठ, पोहे, मूग डाळ, शेंगदाणे, साखर, तेल, चहा पावडर, मसाला, तांदूळ, हळद, मीठ आणि 2 ब्लँकेट यांचा समावेश आहे। इतका मोठा महापूर आलेला आहे, त्यांची घरे उद्ध्वस्त झालीत आणि ह्यांचे फोटो टाकायचे। निदान त्या बळीराजाचा विचार करा आणि असली हे छोट्या गोष्टी करू नका। प्रत्येकानं मदत करावी ही माझी अपेक्षा आहे। फोटो टाकून करा किंवा बिगर फोटोचं करा, पण मदत करा हीच माझी अपेक्षा। आणि त्याच्या पुढे जाऊन निश्चित तुम्ही ही मदत केली त्याच्याबद्दल तुमचं अभिनंदन, आभार। माननीय एकनाथजी हे अत्यंत भावनिक कार्यकर्ते आहेत, त्यामुळं मला असं वाटतं की त्या ॲडबद्दल मला फार माहिती नाही, त्यामुळे मी यावर बोलू शकतो। सांगवीमध्ये स्वतः एकनाथ शिंदेंनी स्थानिक नुकसानग्रस्तांना किटचं वाटप केलं, त्यामुळे नुकसानग्रस्तांनी आभार मानले। तर परांडाच्या कारंजा गावातून संतापलेल्या ग्रामस्थांनी टेम्पो परत पाठवले। 3 दिवस सरकारनं आमच्याकडे लक्ष दिलं नाही, आता तुमची मदत नको असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केलाय। सावंत भैया, शिंदे साहेब भैया, ही आमची शेतकऱ्याची मायबाप आहे। हे काहीतरी धाराशिव जिल्ह्यासाठी काहीतरी करणार आहे। ही मी बहीण एक म्हणून मागणं कर। भरपूर धान्य म्हणा, कपडे लत्ता सगळ्याला पुरवलेलं आहे आणि शिंदे साहेबांनी काहीतरी ह्या शेतकऱ्यासाठी करावं हेच आमची मागणी आहे। आम्ही बाहेर निघालो, 3 दिवस झाले उपाशी आम्ही। आता आम्हाला अक्षरशः चक्रा येते त्या, काही नाही। प्रशासनाने नुसतं पाणी पाजलेलं आहे सकाळ धरून। आज 3 दिवस काही नाही। आज उपमुख्यमंत्री येणार आहे, त्याच्यामुळे सारा देखावा चालू आहे। तिच्या गाड्या लागले तर आम्हाला काही नाही, आता काय करायचं आम्हाला? आमचा जीव चालला, आम्हाला काही नाही। शिंदेंच्या शिवसेनेनं दिलेल्या मदतीनं अनेक कुटुंबांना आधार मिळालाय।
पण त्यावरच्या फोटोवरून मदतीपेक्षा राजकीय टीकाच जास्त झाली. निखिल चव्हाण, श्रीराम क्षीरसागर यांच्यासह प्रदीप कापसे, TV9 मराठी, धाराशिव. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.